सावंदे स्पोर्ट्स सावंदे 40+ व ग्रामस्थ मंडळ सावंदे आयोजित होळीच्या सणानिमित्त सावंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले। भिवंडी तालुक्यातील सावंदे गावामध्ये प्रथमच सावंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून सावंदे गावातील ग्रामस्थांनी आपले एकतेचे उदाहरण दिले आहे। सावंदे गावामध्ये होळीच्या सणानिमित्त सावंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अनेक मान्यवरांनी देखील मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली। यावेळी क्रिकेट स्पर्धेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत समाजसेवक योगेश गायकवाड व सावंदे स्पोर्ट्स सावंदे 40+ संघातील सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ सावंदे यांच्या वतीने करण्यात आले। सावंदे गावच्या सावंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त करत यावेळी सावंदे गावातील ग्रामस्थ देखील सावंदे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या संदर्भात काय म्हणाले पाहूया। सावंदे प्रीमियर लीगच्या या आयोजनामध्ये आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माझे सहकारी कल्पेजी केने, आकाजी भोईर, मनोज पाटील, योगेश गायकर आणि मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व गावचेच क्रिकेटपटू आणि निश्चितपणे या प्रीमियर लीगला एक वेगळा या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण ह्या मैदानाचा इतिहास आणि ह्या मैदानाच्या ऐतिहासिक अशा घटनेमध्ये अनेक मान्यवरांचं, अनेक ग्रामस्थांचं, या पंचक्रोशीतील सर्वांचंच मोठं योगदान आहे आणि निश्चितपणे हा मैदान तयार करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व जे कमिटी आहे या सर्वांनी हा मैदान आपल्या गावासाठी चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होण्यासाठी, या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी होण्यासाठी या मैदानाचा निश्चितपणे योगदान सर्वांना मिळेल अशा पद्धतीचं काम सर्वांनी केलेलं आहे। मी ग्रामपंचायत कमिटीचं आणि संपूर्ण ग्रामस्थांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रकारचं ग्राउंड आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाची जागा असली तरी देखील सार्वजनिक सोयीसुविधांसाठी मग या ठिकाणी गार्डन असेल, शाळा असेल, या ठिकाणी मैदान असेल, त्याचबरोबर आरोग्य केंद्र असेल, अशा प्रकारच्या ज्या सार्वजनिक सोयीसुविधा आहे या सार्वजनिक सोयीसुविधांसाठी या जागेचा उपयोग निश्चितपणे ग्रामपंचायतने मागणी करून केला गेला पाहिजे अशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारची जागा आहे, बाजूला नदी आहे, अशा प्रकारचं लोकेशन खऱ्या अर्थाने ग्रामपंचायती जवळ आहे। निश्चित या ठिकाणी खूप चांगलं काम आपण करू शकता। आपल्या सर्व कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि ज्या ठिकाणी शासन स्तरावर आपल्याला आवश्यकता लागेल त्या ठिकाणी या जागांच्या मागणीसाठी किंवा याच्या मंजुरीसाठी किंवा अन्य जी कामं आहेत ग्रामपंचायतसाठी त्या सर्व ठिकाणी शासन स्तरावर जिथं जिथं मदत लागेल त्या ठिकाणी निश्चितपणे मी आपल्याला मदत करेन किंवा त्या ठिकाणी आपल्यास बरोबर राहून ती कामं करण्याचा प्रयत्न करेन एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि ज्या खेळाडूंना खेळवण्यासाठी त्यांनी हे संघ घेऊन आपल्या खेळाडूंना संधी दिलेली आहे त्या सर्व संघ मालकांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यामध्ये सावंदे 40+चे जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंनी आणि ग्रामस्थांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करून त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वप्रथम सर्व गावकऱ्यांना होळी निमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो आणि यात सगळ्यात मोठा वाटा जरी माझ्या तोंडावर हसू जरी असला तरी याच्या मागचा मोठा पुढाकार गाववाल्यांचा आहे आणि 40+ यांनी जो आयोजित केलेला फक्त त्यांनी आम्हाला शब्द टाकला, आम्ही पूर्ण करून दिला आणि अशाच प्रकारचे सामने होत राहतील। मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत होत राहतील। गावाच्या व्यक्तीबद्दल तर एकतेबद्दल तर माझ्याकडे कुठलाच शब्द उरलेला नाही आहे। जो गाव एकत्र आलेला आहे हे बघून मला होळीच्या सणापेक्षा जास्त आनंद झालेला आहे आणि याचं सगळं श्रेय 40+ला जात आहे। वर्माजी, तुम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असता, प्रत्येक वेळेस आमचा शब्द वेगवेगळा असतो आणि त्याच्या प्रकारे आमचा कार्यक्रम होत असतो आणि गावाचा विकास हा हसत हसत आम्ही करत आहोत। याच्यामागं कुठल्याही प्रकारचा कोणाचा उद्देश नाही आहे। गावाचा विकास हाच आमचा ध्यास आहे ग्रामपंचायत आणि ते आम्ही असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कुठं कमी पडतो। परंतु अजून मला गावकऱ्यांना सांगायचं आहे 50% सरपंचाचा अधिकार असेल तर 50% गावकऱ्यांनी केला पाहिजे। सरपंच म्हणजे 100% नाही आहे। सरपंचाला गावकऱ्यांकडून 50% अपेक्षा आहे की जे आम्ही कार्य करतोय ते आमच्या दृष्टीने कमी आहे, तुम्ही सुचवा, जे कमी राहील ते आम्ही पूर्ण करणार।
प्रथम तर मी हे बोलतो की गावचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिक पण यांनी सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं आणि सगळ्यांची मनपूर्वक इच्छा होती की या ठिकाणी ग्राउंड बनावं आणि ती आज पूर्ण झालेली आहे आणि सर्वांना याचा आनंद घेता येतो. याच्यामध्ये मला खरोखर इथं बोलायचं झालं तर ग्राउंड म्हणजे खूपच असं हे होतं, शेत वगैरे होतं आणि आम्ही जी ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली, ते विनंतीला मान ठेवून त्यावेळी आम्हाला 40+ व्यवस्थित मैदान उपलब्ध करून दिला की ज्यापासून 40+ व्यवस्थित चांगला खेळेल आणि त्याच्यात सरपंचांनी सुद्धा आम्हाला भरपूर साथ दिली का तुम्हाला जे काय करायचं असेल तुम्ही फक्त सांगा, मी करायला तयार आहे. आणि खूपच सुंदर आता वातावरण पण इथं तुम्ही बघू शकता का नदी आहे समोर आणि येण्या जाण्यासाठी रस्ता पण सुद्धा केलेला आहे ते चांगल्या पद्धतीत म्हणजे काम चालू आहे. आता सरपंच पहिलेच म्हणाला की चांगल्या पद्धतीत हे झालेलं आहे. यो होलीचा सण जसा साजरा करू तसा हा क्रिकेटचा सण सुद्धा आम्ही करणार आहे. कारण सर्व प्लेयर एकत्र येतील आणि ही मनोरंजन करतील, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागत आहे.